महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित ई-लर्निंग फॉर द इयर 2020-21. आपला विषय आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, स्टँडर्ड 11th कॉमर्स. माझं नाव आहे ठाकोर सी डी. आपलं पहिलं प्रकरण चालू होतं, त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. आपण आता पुढचा भाग पाहणार आहोत, ते आहेत क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. त्याच्यात पहिला मुद्दा आहे रिलायबिलिटी ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. रिलायबिलिटी इज डिस्क्राइब्ड ॲज वन ऑफ द टू प्रायमरी क्वालिटीज, रिलेव्हन्स अँड reliability, that makes accounting information useful for decision making. जर तुमची माहिती रिलायबल असेल, रिलायबल म्हणजे सत्य, तुमची माहिती जर सत्य असेल तर तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी फार सोपं जाणार आहे. Reliable information is required to form judgments about the earning potential and financial position of the business. जर तुमची माहिती रिलायबल असेल तर तुम्हाला त्याच्यातनं काही माहिती मिळू शकतात, जसं तुम्ही किती कमवू शकतात, तुमचं पोटेन्शियल काय आहे, अर्निंग तुम्ही किती करू शकतात, अर्निंग पोटेन्शियल तुम्हाला त्याच्यातनं मिळणार आहे. नंतर आहे फायनान्शियल पोझिशन, आणि तुमची असणारी व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन नेमकी काय आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यातनं कळणार आहे. पुढचा मुद्दा आहे रिलेव्हन्स ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. रिलेव्हन्स मीन्स निगडितता, निगडित असली पाहिजे. जी अकाउंटिंग तुम्ही केलं आहे ती अकाउंटिंग इन्फॉर्मेशन त्या अकाउंटन्सीशी निगडित असणं गरजेचं आहे. रिलेव्हंट in accounting information must be capable for making a difference in a decision by helping users to form predictions about the outcomes of past, present and future events. जो भी डिसिजन घेणार आहे, ते डिसिजन घेणाऱ्याला जे तुम्ही अकाउंटिंग केलं आहे त्याच्याशी मदत होण्यासाठी ते तुम्हाला निगडित असणं गरजेचं आहे. जे भी माहिती तुम्ही अकाउंटिंग केली आहे ती अकाउंटिंग जर बरोबर असेल, तर रिलेव्हंट असेल, तर तुम्हाला जो बी डिसिजन घेणार आहे त्याला डिसिजन घ्यायला सोपं होतं की भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळात आपल्या व्यवसायाची पोझिशन काय आहे हे त्याला कळणार आहे. द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रिलेटेड बाय द बुक्स ऑफ अकाउंट्स अँड फायनान्शियल रिपोर्ट्स मस्ट बी रिलेव्हंट. जे अकाउंटिंग इन्फॉर्मेशन केलं आहे आणि जे फायनान्शियल रिपोर्ट्स राहणार आहेत हे दोघी मॅच झाले पाहिजे, सारखेच आले पाहिजे. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन शुड नॉट इन्क्लूड अननेसेसरी अँड इनरिलेव्हंट इन्फॉर्मेशन. याच्यात चुकीची माहिती, खोटी माहिती चालत नाही. पुढचं आहे अंडरस्टँडेबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. अंडरस्टँडेबिलिटी म्हणजे कळणारी अशी माहिती असणं गरजेचं आहे. अंडरस्टँडेबिलिटी इज द क्वालिटी ऑफ इन्फॉर्मेशन दॅट अनेबल्स युजर्स टू परसिव्ह इट्स सिग्निफिकन्स. जो बी युजर आहे त्याला त्याच्यातनं माहिती आणि अंडरस्टँड होणारीच माहिती त्याच्यातनं मिळणं हे त्याच्यातलं गरजेची एक गोष्ट आहे. द बेनिफिट्स ऑफ इन्फॉर्मेशन मे बी increased by making it more understandable and hence useful to a wider circle of users. ती जर माहिती कळण्यासारखी जर असेल, तुम्ही जर सोप्या भाषेत जर ती मांडणार आहात, व्यवस्थित जर मांडणार आहात की जो व्यक्ती तिला वाचणार आहे, समजणार आहे, तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाला त्याचा जास्त तर फायदा होणार आहे. पुढचं आहे कंपॅरेबिलिटी, कंपॅरिझन, ज्याला आपण तुलना म्हणतो. कंपॅरेबिलिटी मीन्स तुलना, कंपॅरिझन. इन मेकिंग डिसिजन द डिसिजन मेकर विल मेक कंपॅरिझन अमॉंग अल्टरनेटिव्ज. जो बी डिसिजन घेणारा व्यक्ती आहे त्याला ते सोपं पडणार आहे की आपला व्यवसाय
मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी कसं आहे, किंवा त्याला आणखी दुसऱ्याशी तुलना करता येईल. आपल्यासारखाच दुसरा व्यवसाय करणारा, आपल्यासारखाच व्यवसाय दुसरा व्यक्ती जो करतो आहे त्याच्याशी सुद्धा त्याला तुलना करता येईल, की त्याची पोझिशन काय आहे, आपली पोझिशन काय आहे चालू वर्षी, नंतर आपले विकनेस काय काय आहे, आपल्याला येणारे अडथळे काय आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत हे, आणि आपली फायनान्शियल पोझिशन काय आहे हे त्याला त्याच्यातनं कळू शकतं. पुढचं आहे बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज. आतापर्यंत जे शिकलो आपण ते बुक कीपिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय, अकाउंटिंगच्या इन्फॉर्मेशन कशा असल्या पाहिजे, क्वालिटीज काय असल्या पाहिजे, हे आपण शिकलो. पण आता जे आपण शिकणार आहोत ते अकाउंटिंगमध्ये जास्त तर महत्त्व दिलं जातं ते उदाहरणांना. तर उदाहरणांमध्ये जे येणारी माहिती असते, उदाहरण कसे लिहिले जातात, कसे सॉल्व केले जातात, कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यात येणार आहेत, त्याच्याबद्दल आता आपण पाहणार आहोत. तर बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज, बेसिक अकाउंटिंगमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. तर नंबर एक आहे ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, व्यवहार. पैसा किंवा पैशाशी निगडित अशा गोष्टी ज्याच्यात गुड्स आणि सर्व्हिसेस दिल्या जातात त्यालाच ट्रान्झॅक्शन, व्यवहार असे म्हणतात. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू और मोर पर्सन्स फॉर मनी और मनीज वर्थ इज नोन ॲज ट्रान्झॅक्शन. गुड्स अँड सर्व्हिसेसची घेवाणदेवाण होते. कशामध्ये, दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेसचं घेणं देणं होतं. कशाच्या स्वरूपात, पैसा किंवा पैशाच्या स्वरूपात घेवाणदेवाण होते, त्यालाच ट्रान्झॅक्शन, त्यालाच व्यवहार असे म्हणतात. त्याच्यामध्ये नंबर एक दिला आहे मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स. मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स मीन्स, मॉनेटरी मीन्स महत्वाचे असे व्यवहार, मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स. The transactions which involves an exchange of money or money's worth directly or indirectly is called monetary transactions. Monetary transaction means पैसा किंवा पैशाच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचे जे व्यवहार होणार आहेत त्यालाच मॉनेटरी ट्रान्झॅक्शन असे म्हणतात. त्याच्यामध्ये आणखी दिले मॉनेटरी ट्रान्झॅक्शन मध्ये असे दोन व्यवहार दिलेत. एक दिलंय कॅश ट्रान्झॅक्शन्स. कॅश ट्रान्झॅक्शन मीन्स रोखीचे असे व्यवहार, रोखीचे व्यवहार. मग फॉर एक्झाम्पल आपण पाहूया, परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश ॲट ₹15,000. सगळ्यात पहिले आपण त्याचा अर्थ समजून घेऊया. परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश ₹15,000. 15,000 रुपयाचा आपण माल खरेदी केला. गुड्स मीन्स माल, गुड्स मीन्स माल. 15,000 रुपयाचा माल आपण खरेदी केला म्हणजे रोखीचा व्यवहार. पैसा गेला, परचेस, माल आपल्याकडे आला. पेमेंट ऑफ सॅलरी ॲट ₹5,000. 5,000 रुपये पगार आपण दिला, पगार दिला. सॅलरी मीन्स पगार. 5,000 रुपये पगार आपण दिला. हे म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन्स. आता आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स मीन्स उधारीचे व्यवहार. क्रेडिट ट्रान्झॅक्शन मीन्स उधारीचे व्यवहार. क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये नेमकं काय येतं उधारीच्या व्यवहारांमध्ये, गुड्स, आपण जे एक्झाम्पल पाहूया त्याचं, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू अमन ॲट ₹8,000. 8,000 रुपयाचा माल आपण अमनला उधारीने दिला. 8,000 रुपयाचा माल अमनला आपण उधारीने विकला. नंबर 2, सोल्ड मशिनरी टू अमर सिंग ऑन क्रेडिट ॲट ₹20,000. मशिनरी होती, आपण 20,000 रुपयाची मशिनरी अमर सिंगला उधारीवरती विकली. असे जे व्यवहार आहेत ते उधारीच्या व्यवहारांमध्ये येणार आहेत. हे होते मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स.
आता त्याच्यात दुसरा जो भाग दिला आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झाले. आता आहे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मीन्स ज्याच्यामध्ये पैसा किंवा पैशाच्या स्वरूपात कोणताही समावेश होत नाही, पैसा किंवा पैशाचा कोणत्याही प्रकारे समावेश होत नाही, त्यालाच मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स असे म्हणतात. मग त्याच्यात आहे नंबर 1 एंट्री. नंबर 1 आहे एंट्री. एंट्री मीन्स रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ प्रॉपर फॉर्म इज कॉल्ड ॲज एंट्री. एंट्री मीन्स जो भी घडलेला व्यवहार आहे त्याला एका विशिष्ट आणि नीट स्वरूपात तुम्ही जेव्हा लिहून घेता, प्रॉपर फॉर्म मध्ये लिहून घेतात, त्यालाच एंट्री असे म्हणतात. नॅरेशन. नॅरेशन म्हणजे जी एंट्री तुम्ही केलेली आहे, जो व्यवहार तुम्ही लिहून घेतला आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला मांडावी लागते. आणि ती थोडक्यात माहिती आपण एंट्रीच्या खाली एका कंसामध्ये लिहित असतो, ब्रॅकेटमध्ये लिहित असतो. आणि ब्रॅकेटमध्ये लिहिताना सुरुवातीला आपण जी सुरुवात करतो नॅरेशनची, ती नेहमी बिंग या शब्दापासून होत असते. पुढचा मुद्दा आहे त्याच्यात गुड्स. गुड्स मीन्स माल. एखादा व्यापारी किंवा व्यक्ती आपल्या दुकानामध्ये जो माल ठेवतो, जे गोष्ट विकायला ठेवतो, त्यालाच गुड्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, मेडिसिन्स आर गुड्स फॉर द केमिस्ट. मेडिकलवाला, मेडिकल दुकान जे आहे, मेडिकल जे आहे, त्या मेडिकलमध्ये ज्या बी गोष्टी, गोळ्या औषधं असतील, ज्या बी गोष्टी विक्रीसाठी असतात, त्याला, त्या मेडिकलवाल्याला त्या ज्या गोष्टी आहेत, गोळ्या औषधं, ते त्याच्यासाठी गुड्स आहेत. काय आहे? गुड्स आहेत. नंतर व्हेजिटेबल्स आर गुड्स फॉर द व्हेजिटेबल वेंडर. जो भी भाजीपाला विक्रेता आहे त्याला त्याच्याकडे असणारा भाजीपाला हा त्याच्यासाठी गुड्स आहे. म्हणजे गुड्स म्हणजे माल. नंतर पुढचा आहे बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज मध्ये डेटर, क्रेडिटर अँड बॅड डेट्स. Debtor, creditor and bad debts. A person who has to pay to the business for getting goods and services on credit is known as debtor, and creditor, a person to whom business has to pay for getting goods and services on credit, is known as creditor. आता सोप्या भाषेत डेटर किंवा क्रेडिटर मी सांगायचं म्हटलं तर आपण त्याचं एक उदाहरण घेऊया, की काय, ज्याला पैसा देणं आहे, ज्याला पैसा देणं आहे दुसऱ्या व्यक्तीला, तो झाला डेटर. आणि क्रेडिटर कोण? ज्याच्याकडे पैसा येणं आहे, जो पैसा रिसिव्ड करेल, ज्याच्याकडे पैसा येणार आहे दुसऱ्या व्यक्तीकडून, त्या म्हणजे क्रेडिटर. बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो बुडीत. असा पैसा जो आपल्याकडे परत येणार नाही, जो समोरच्या व्यक्तीला आपण जो दिलेला होता तो त्याने परत केला नाही आणि करणारही नाही, म्हणजेच बुडीत. बॅड डेट्स मीन्स बुडीत.